मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एस.एम. योजना गुरु यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, PM किसान योजनेचा हप्ता जो आहे तो दुपारनंतर 100% मिळणार आहे. सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ. तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. आता असण्याची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी बघत आहात आपण की PM किसान योजनेचा हप्ता मिळू शकतो. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर PM किसान योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाणारी सर्वात DBT मार्फत योजना आहे. या योजनेचा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण की आता लगेच जे लाडकी बहीण योजना आहे, या लाडक्या बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांना पण हप्ता मिळू शकतो अशी एक जी आहे सूत्राकडून माहिती आहे की एक शक्यता आहे की शेतकऱ्यांना पण हप्ता मिळू शकतो. तर सविस्तर माहिती जाणून घेऊ. तत्पूर्वी करायचे 2 कामे. एक, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. दुसरं म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करायचं आहे. तर हप्ता येण्यापूर्वी 2 कामे करायची आहेत, ते म्हणजे जमीन पडताळणी आणि KYC. सविस्तर माहिती जाणून घेऊ. तर PM किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता जारी होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी जे कोणतं काम करायचं आहे, तर त्यांनी 19वा हप्ता जो आहे त्या 19व्या हप्त्याचं स्टेटस काढून जर या जमीन पडताळणी म्हणजे लँड सीलिंग टेटसचा प्रॉब्लेम आणि KYCचा प्रॉब्लेम असेल तर तो दुरुस्त करून घ्यायचा आहे. म्हणजेच काय, तर ते नो असते त्याला येस करून घ्यायचं आहे. या प्रॉब्लेमला दोन्हीपैकी एका प्रॉब्लेमला किंवा दोन्ही प्रॉब्लेम असेल तर दोन्ही प्रॉब्लेमला करून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही जर जे आहे तुम्ही जर हे दोन्ही प्रॉब्लेम दुरुस्त केले तर मित्रांनो तुमच्या 100% खात्यामध्ये 19व्या हप्त्याचे जे काही पैसे आहेत, 2000 रुपयाचा हप्ता येऊ का किंवा 3000 रुपयाचा येऊ, 3000 रुपयाचा काय येऊ, तर मित्रांनो हे 3000 रुपयाचा हप्ता जो आहे तो 100% तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल. त्यामुळे आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, हे दोन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा. धन्यवाद.